नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत हिरव्या मुगाचा पौष्टिक असा डोसा. त्यासाठी मी मूग रात्रभर भिजत घातले. त्यात कोथिंबीर, जिरं, थोडं आलं आणि मिरची घालून आपण त्याचं छान वाटण तयार करून घेणार आहोत. छान असं आपण बॅटर तयार करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तिखट, मीठ, धनेपूड असं सगळं घालू शकता. आता हे थोडं पातळ आहे. मला सांगायचं आहे की थोडं माझ्याकडनं पाणी जास्त झालं, पण तुम्ही ते थोडं घट्टसरच ठेवा. आता मी इथे जो आहे पॅन जो आहे तो तापवायला ठेवला आहे. त्यावर थोडं तेल टाकलं आहे. आता हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. पातळ असलं बॅटर तरीही व्यवस्थित होतात डोसे, पण जर थोडं घट्ट जर राहिलं तर आणखी छान फिरवता येतं. आता मी याला आणखी हेल्दी करण्यासाठी, म्हणजे जर कोणी डाएट करत असेल तर त्यांच्यासाठी यात मी पनीर जे आहे ते किसून टाकलेलं आहे, म्हणजे हे अजून रिच होईल प्रोटीनने. सो हे आता व्यवस्थित मी पसरवून घेते आहे. व्यवस्थित यात लक्ष द्यायचं की तवा छान तापलेला असायला पाहिजे. खूपही नाही, म्हणजे खूप जास्त पण नाही, नाहीतर मग काय होतं की ते बॅटर खूप चिकटून बसतं. आपल्याला डोसा जो आहे तो व्यवस्थित फिरवता येत नाही. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान असा गोल डोसा जो आहे मी तयार करून घेतला आहे पॅनवरती. आता यावर थोडंसं तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल लावू शकता. खालच्या बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर तो आपोआपच सुटतो. आता तुम्ही बघू शकता की हा छान खालच्या बाजूने झाला आहे. आता मी यावर थोडंसं तेल टाकते आहे, ठीक आहे. आणि हे छान आपण आपल्या उलथण्याने जे आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मग दुसरी बाजू आपण भाजून घेणार आहोत. आता हे बघा, मी हा व्यवस्थित काढून घेते आहे. पहिलाच डोसा असल्यामुळे थोडासा तव्याला चिकटू शकतो, पण काही हरकत नाही. तो हळूहळू सुटतो, म्हणजे जर व्यवस्थित झाला असेल खालून तर तो छानपैकी सुटतो. या डोश्याचे भरपूर फायदे आहेत. यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं, जेणेकरून तुमच्या शरीराची जी काही व्यायामानंतर झालेली झीज आहे ते भरून निघू शकते. एक्सरसाइजनंतर तुम्ही छान हा मुगाचा डोसा करून खाऊ शकता, 1 किंवा 2. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर खरपूस सोनेरी रंगावरती हा डोसा जो आहे तो रेडी झाला आहे. आता आपण खालच्या बाजूने पण छान मस्त भाजून घेणार आहोत. हा तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता, पण तो इतका टेस्टी होतो की तुम्ही असंही नुसतं तुम्ही खाऊ शकता. सो आता बघू शकता तुम्ही की किती सुंदर रंग आला आहे. त्यात जे पनीर किसलं आहे त्याने किती सुंदर त्याला लूक आलेला आहे. खूप छान झाला आहे डोसा. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मी जो आहे तो याच्यात ताटात काढून घेतलेला आहे. ऑलरेडी मी एक बनवला होता, त्यावर मी वरतून पनीर किसून टाकलेलं होतं. एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला हे मुगाचे डोसे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन रेसिपीसह.